आणि राज्यात गेल्या 2.5 वर्षांमध्ये प्रमुख शहरात विकास कामांना प्रचंड वेग आलाय। पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यावरती मोठ्या प्रमाणात भर दिला जातोय। नगर विकास खात्याने सुद्धा त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला होता, पण या निधीला यंदाच्या अर्थसंकल्पात कात्री लागली आहे। गेल्या वर्षी नगर विकास खात्याला 68,601 कोटी रुपये मिळाले होते, मात्र यंदा हा निधी 10,379 रुपयांनी घटवण्यात आलाय। यंदा हा निधी का कमी केला ही चर्चा आता सुरू झाली आहे। अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातनं निधी वाटपात भाजपला झुकतं माप मिळाल्याची चर्चा आहे। निधी वाटपात पहिल्या क्रमांकावर भाजप, दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी आणि तिसऱ्या क्रमांकावरती शिवसेना असं चित्र दिसतं। भाजपच्या मंत्र्यांच्या विभागाला 85,034 कोटींचा निधी मिळाला, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या विभागाला 56,980 कोटींचा निधी वितरित झाला। तिसऱ्या क्रमांकावरती शिवसेना आहे आणि त्यांच्या मंत्र्यांच्या खात्यांना 43,311 कोटींचा निधी दिला गेलाय। नगरविकास विभागाच्या 10,000 कोटींच्या निधीला कात्री लावण्यात आलेला आहे। त्यामुळे अनेक आमदार आता नाराजी हळूहळू व्यक्त करतात। काही योजना या निश्चित आम्ही मान्य करतो की सरकारचा असलेला बोजा हा जर कमी करायचा असेल तर काही योजनेला कात्री ही थोड्या बहुत प्रमाणात लावली गेलेली आहे, हे नाकारता येत नाही। परंतु जशी परिस्थिती सुधारेल त्या टायमाला या सर्व निधी पुन्हा त्यांच्याकडे वर्ग करण्यात येतील।